तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। सोलापुरात कांद्याची 300 ट्रक आवक, खर्च वजा जाता उतारा पडावा। शेतकऱ्यांनी व्यक्त केली अपेक्षा, आवक घटली, दर 6000 स्थिर। पीएम किसान पोर्टल असून अडचण, पोर्टल दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। कागदपत्रे अपलोड करण्यास अडचणी, 7 दिवसाच्या आत मान्यता देण्याची तरतूद। बैलजोडींच्या किमती गेल्या लाखोंच्या घरात, शंकरपटासह शेती कामासाठी होतो वापर। शेतकऱ्यांच्या खिशाला भुर्दंड, नवख्या शेतकऱ्यांची दलालांकडून फसवणूक। यवतमाळ जिल्ह्यातील 559 गावात राबवणार पोकरा, 6000 कोटींचा दुसरा टप्पा, शेतकऱ्यांना मिळणार संजीवनी। आता शेतजमीन होणार आधार संलग्न, प्रत्येक तालुक्यातील एका गावात सोमवारपासून होणार अंमलबजावणी। पुणे जिल्ह्यात आवक कमी, हुरड्याच्या दरात यंदा वाढ, मार्केट यार्डात मोठ्या प्रमाणावर कोवळा हुरडा दाखल होण्यास शुभारंभ। महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्पांची देखभाल दुरुस्ती संकटात, ताळमेळ जुळेना, दुरुस्ती खर्च 2166 कोटी तर पाणीपट्टी वसुली 1552 कोटी। अकोला जिल्ह्यात शेतमालाच्या खरेदी विक्रीस ब्रेक, दरवाढीवर हमालांची भूमिका ठाम, 5 ते 60% दरवाढीला ग्रेन मर्चंट असोसिएशनची सहमती। खानदेशात पशुगणनेसाठी 649 प्रगणकांसह पर्यवेक्षक सक्रिय, खानदेशात 8% गणना पूर्ण, विभागात 1697 जणांवर जबाबदारी। कसमादेत बेमोसमी पावसाची हजेरी, बागलांमध्ये रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान, मालेगाव परिसरात शेतकऱ्यांची एकच धांदल। आंबेगाव तालुक्यात रब्बी हंगामातील बटाटा काढणी सुरू, बाजारभाव अन उत्पन्न चांगले मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान, लागवडीनंतर 90 दिवसांनी काढणी। आठवडाभरात मेथीचा भाव घसरला, 10 रुपयांना जुडी, वाढत्या महागाईत गृहिणींना काहीसा दिलासा। कांदा दर मोठ्या प्रमाणात गडगडले, मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांना करावा लागतोय भाव घसरणीचा सामना। जालना जिल्ह्यात ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली, पावसापासून सोंगलेली मकासह अन्य पीक झाकण्यासाठी धडपड, हलक्या सरींची हजेरी। कोल्हापूर जिल्ह्यातील 1564 भात उत्पादक शेतकऱ्यांना 2,04,00,000 बोनस, शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक। जुन्या वाहनांनाही आता हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सक्ती, 3 एजन्सीला काम, 31 मार्च 2025 पर्यंत HSRP लावणे अनिवार्य। प्री वेडिंग फोटोग्राफीची फॅशन, लग्नाचा खर्च गोंधळात, प्री वेडिंग फोटोग्राफीसाठी नववधूवर 1 ते 1.5 लाखांचा खर्च। पेरणी हंगाम संपूनही बियाणे कुलूप बंद, जेऊरमध्ये 1 टन ज्वारी बियाणे धूळखात पडून, कृषी विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर। जळगाव जिल्ह्यात आगाप पपई लागवड सुरू, खानदेशात रोपांचे दर आवाक्यात, पपई दरात घट, बाजारात सध्या प्रति किलो 12 ते 14 रुपये दर। सोलापूर जिल्ह्यात मार्गशीर्षमध्ये फुल बाजार थंड, दिवाळीनंतर झेंडू 20 रुपयांवर, झेंडू, शेवंती, निशिगंध व शेवंती यांची मागणी वाढली। 34 आंदोलक शेतकऱ्यांना अटक, संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांमध्ये पडली फूट, भारतीय किसान युनियन आंदोलनापासून वेगळे। पांढरे सोने भाववाढीच्या प्रतीक्षेत, खासगी व्यापाऱ्यांकडून हमी भावापेक्षाही कमी दर, शेतकऱ्यांचा कापूस घरातच पडून, सरकारने आता दिलासा देणे आवश्यक। मुलांच्या हाती ओव्हरलोड ट्रॅक्टर, कर्णकर्कश तालावर ऊस वाहतूक करणारी वाहने धावतायत सुसाट। केवळ 13 शेतकऱ्यांचा 175 क्विंटल सोयाबीन हमी भावात पास, उमरेड तालुक्यातील कष्टकऱ्यांच्या वेदना, शासनाने द्यावा मदतीचा हात। येवला परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड केवळ 5%, उशिराच्या पावसाने रब्बी हंगाम लांबला, 11,322 हेक्टर क्षेत्रावर होईल पेरणी। नंदुरबार जिल्ह्यात 7,500 पाणी स्त्रोतांची तपासणी सुरू, 9 गावांना येलो कार्ड, मान्सून पश्चात तपासणीला दिला वेग, जिल्ह्यात एकाही गावाला रेड कार्ड नाही। शेतकऱ्यांनो सावधान, व्यापाऱ्यांच्या मापात पाप, बाजारात शेतकऱ्यांची लूट, बाजार समितीने चौकशी करावी, चढ्या भावाने खरेदी तरी नफा कसा मिळतो। हरभऱ्याच्या भाजीला सर्वत्र मागणी, पाणी खोडण्यासाठी शेतात लगबग, आरोग्यवर्धक गुण हॉटेल व ढाब्यावरती उपलब्धता।
खामगाव विभागात सोयाबीन खरेदी झाल्यानंतर वखारच्या गोदामात रिजेक्ट, खरेदी करणाऱ्या संस्थांसह शेतकरी हतबल, नाफेडच्या ग्रेडरकडून तपासणी, महिनाभरात केवळ 39,000 क्विंटल खरेदी, निवडणुकीनंतरही परिस्थिती जैसे थे. पैसे भरूनही शेतकऱ्यांना मिळेना पाणी, पुरंदर उपसा योजना, काही गावे तुपाशी, अधिकाऱ्यांचा नियोजन शून्य कारभार, गाव पुढाऱ्यांचाही वाढला हस्तक्षेप. वाशिम जिल्ह्यात हळद पुन्हा चकाकली, गाठला 14,000चा टप्पा, जिल्ह्यातील हळद उत्पादकात उत्साहाचे वातावरण, यंदाच्या हंगामातील हळदीला 3 महिन्याचा वेळ. अवकाळी पावसाचा बळीराजाला तडाखा, बागलाण तालुक्यात कांदा रोपांना फटका, पिळकोस परिसरात मका भिजला, अवकाळीने कांदा रोपाचे नुकसान. वसमत तालुक्यात ऊसामध्ये आंतरपीक लागवडीकडे वाढला कल, मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध, हरभरा, कांदा, गव्हाची लागवड सुरू. 25 रुपयांवर गेलेली मेथीची जुडी 7 रुपयांपर्यंत घसरली, बाजारपेठेत आवक वाढल्याने दरामध्ये झपाट्याने घट. बुलढाणा जिल्ह्यात रब्बी हंगामात जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हरभऱ्याला पसंती, 69% क्षेत्रावर पेरा, 18% क्षेत्रावर गहू. बेमोसमी फळांची शहरात एंट्री, तब्येत तर बिघडणार नाही, ऋतूनुसार आलेली फळे आरोग्यासाठी नेहमीच हितकारक. हिंगोली जिल्ह्यात शासकीय केंद्रांवर 33,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी, जिल्ह्यात 15 केंद्रे सुरू, सोयाबीन विक्रीसाठी वाहनांच्या रांगा, ऑनलाईन नोंदणी आवश्यक. रब्बी हंगामात तेलवर्गीय पिके नामशेष होण्याच्या मार्गावर, उपयोगापुरतीच पेरणी, अहिल्यानगर तालुक्यात पेरणी क्षेत्र यंदा घटणार. NCCF कांदा खरेदी व विक्री संबंधी गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न. नागपूरमधील रामगिरी बंगल्यावर लागली मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाची पाटी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार होणार शेजारी. एसटीचा 1 रुपयात 10 लाखांचा विमा, परिवहन महामंडळाची प्रवाशांसाठी योजना, अपघात झाल्यास विम्यातून दिली जाते मदत. अतिवृष्टीची मदत मिळेना, नाफेड सोयाबीन विकत घेईना, व्याळा परिसरातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत. कोणतेही तारण न ठेवता मिळणार 2 लाखांपर्यंतचे कर्ज, रिझर्व्ह बँकेची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा. भारतीय रिझर्व्ह बँकेने छोट्या आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही घोषणा केलेली आहे, त्यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना कर्जाचा लाभ घेता येणार आहे. तंबाखूजन्य पदार्थ व शीतपेयांसाठी 35% GST, मंत्री गटाची शिफारस, 21 डिसेंबरला GST परिषदेच्या बैठकीत फैसला होणार, सायकल व मिनरल वॉटरवरील GST मध्ये कपात. जालना जिल्ह्यात ढगाळ हवामानाचा द्राक्ष बागांना फटका, नैसर्गिक संकटांची मालिका सुरूच, उत्पादन घटणार, बागांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला. आंब्या बहाराला वातावरणाचा फटका, शेतकऱ्यांसमोर अडचणींचा डोंगर उभा, हस्तपोखरीसह परिसरातील शेतकऱ्यांना कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज. पिकांमध्ये बगळ्यांचा थवा, पीक संकटात असल्याचा संदेश, शेतकऱ्यांनो जागे व्हा, वेळीच उपाययोजना करणे महत्त्वाचे. मांजराच्या पाण्यावर 12.5 लाख लोकांची तहान, प्रकल्पावरील पाणी पुरवठा योजनांसाठी 62.776 दलगमी पाण्यावर आहे आरक्षण, उर्वरित पाणी सिंचनासाठी. लाडकी बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये करणार, योजना सुरूच ठेवणार, अर्थसंकल्पावेळी निर्णय घेणार मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. निकषाच्या बाहेर जाऊन बहिणींना मात्र फेरविचार होणार. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.